नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्या। कॉपी मुक्त परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये ड्रोनचा वापर। जिल्हाधिकारी अभिजित राऊतांची संवेदनशील केंद्रांना भेट। गैरप्रकारावरती प्रशासनाची करडी नजर। पुण्यातील वाहतूक कोंडीमध्ये 12वीचे विद्यार्थी अडकले। विद्यार्थ्यांना नाहक त्रास। वाहतूक पोलिसांच्या नियोजन शून्य कारभारावरती विद्यार्थी नाराज। पुण्यातल्या भोर तालुक्यामध्ये कॉपीमुक्त वातावरणात पार पडला 12वी बोर्डाचा पहिला पेपर। तालुक्यामध्ये 4 केंद्रांवर एकूण 2540 विद्यार्थ्यांनी दिला पेपर। नाशिकच्या मालेगावात 15 परीक्षा केंद्रांवर वॉच। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे 2 भरारी पथकं कार्यरत। गैरप्रकारांकडे लक्ष राहणार। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये 12वी बोर्डाच्या परीक्षांना शांततेत सुरुवात। पहिल्या पेपरला 11 परीक्षा केंद्रांवरती 9523 विद्यार्थ्यांची हजेरी। बुलढाणामध्ये 12वी बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर। परीक्षेत नक्कल केल्यास चुकीला माफी नाही। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांचा इशारा। 31 मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाच्या खुलाशानंतर भावात घसरण। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात 400 रुपयांची घसरण। नाशिकच्या लासलगावमध्ये कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघटना एकवटल्या। तातडीनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। पुन्हा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव गडगडले। सरासरी भावात क्विंटल मागे 450 रुपयांची झाली घसरण। संतप्त शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी करत निर्यात खुली करण्याची मागणी। सोलापुरात 1,36,00,000चा 564 किलो गांजा पोलिसांनी पकडला। पोलिसांकडून एकूण 13 आरोपींना अटक। आंतरराज्य ड्रग्ज रॅकेट चालवणारा मास्टर माइंड पोलिसांच्या ताब्यात। नांदेड महानगरपालिकेची मोठी कारवाईत 5 क्विंटल प्लास्टिक जप्त। शहरातील मोंढा भागात धाडी। भंडारा जिल्ह्यातल्या अट्टल दुचाकी चोरटा पोलिसांच्या ताब्यात। चोरीला गेलेल्या 5 दुचाकी आणि 2,45,000चा मुद्देमाल जप्त। चंद्रपूरच्या महर्षी विद्या मंदिर शाळेमध्ये इस्रोकडून स्पेस ऑन व्हील्स उपक्रमाचं आयोजन। विद्यार्थ्यांनी अवकाश संशोधन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा घेतला आढावा। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या संकल्प यात्रेचं नांदेडमध्ये उत्साहात स्वागत। 28 फेब्रुवारीला यात्रा विधान भवनावर धडकणार। चंद्रपूरच्या वन व्यवस्थापन प्रशासन प्रबोधिनीमधून अधिकाऱ्यांची पहिली तुकडी बाहेर पडली। 18 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर राज्यातील 43 अधिकारी वनसेवेत रुजू। बुलढाण्याच्या मलकापूरमधील यशोधाम पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा। विद्यार्थ्यांकडून भव्य शोभायात्रेचंही आयोजन। नाशिकच्या मालेगावातील 1800 भक्तांना रामलल्लाचं मोफत दर्शन। अयोध्येहून श्रीरामाचं दर्शन घेऊन परतलेल्या भाविकांचं जल्लोषात स्वागत। वकील संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी साताऱ्यात उपोषण। सातारा न्यायालयासमोर अभिजित खोत यांचं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण। नागपुरातील महावितरणच्या कार्यालयासमोर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन। तर नोकरीमध्ये सामावून घेण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। राज्यातील वीज यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका। यवतमाळच्या उमरखेडमध्ये प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांसह महिलांचा मुख्याधिकारी दालनात मोर्चा। अशुद्ध आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा, शुद्ध पाण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी। लातूरच्या निलंगा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अंमलदार आणि उपनिरीक्षकांमध्ये हाणामारी। गुन्हा दाखल न करता लोकांना ताटकळत ठेवण्यावरून वाद। पुण्याच्या मनसरमध्ये शेतकरी पुत्राचं 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी दत्ता गांजाळे यांचं आमरण उपोषण। लातूरच्या खंडापूरमधील रस्त्यासाठी गावकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। बांधकाम विभागाकडे गावकऱ्यांची मागणी। बीडच्या पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक बरखास्त। अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पथकाची स्थापना। तक्रारी वाढल्यानं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा निर्णय।
महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागातील मेडिगट्टा धरणाची तेलंगणा राज्य धरण सुरक्षा प्राधिकरणाच्या पथकाकडून पाहणी. धरणाचे पिलर खचल्याचं पाहणीमध्ये निरीक्षण. अकोला तहसील कार्यालयाकडे 2,73,000ची वीज बिलाची थकबाकी. वीज बिल न भरल्यानं महावितरण कंपनीनं तहसील कार्यालयाची वीज कापली. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामध्ये शेलू बाजार परिसरातील संत्रा उत्पादक अडचणीत. संत्र्याला व्यापाऱ्यांकडून कवडी मोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातल्या खडकी मसला या तलावावरती सिंचनासाठी लावलेल्या शेतीपंपाच्या केबलची चोरी. शेतकऱ्याची पोलिसात तक्रार. 96,000चं केबल चोरीला गेल्यानं शेतकरी अडचणीत. रत्नागिरी जिल्ह्याला 1,566 नवे शिक्षक मिळणार. पुढील आठवड्यात शिक्षकांची यादी ही पवित्र पोर्टलवरती जाहीर होणार. कोकणातनं वाशी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली. दररोज 5,000 पेट्या दाखल. हापूससह परराज्यातनंही काही आंबे मार्केटमध्ये दाखल. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 15,32,847 मेट्रिक टन ऊसाचं गाळप. ऊस गाळपाला 6 साखर कारखान्यांकडून 10 नोव्हेंबरपासून सुरुवात. परभणीच्या येलदरी जलाशयामध्ये केवळ 43% पाणीसाठा शिल्लक. उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची परिस्थिती निर्माण. चंद्रपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावरती प्रशासनाकडून अखेरचा हात. अर्थसंकल्प जाहीर करण्याची लगबग सुरू. अर्थसंकल्पातील तरतुदींवरती माजी नगरसेवक आणि नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता. नाशिकच्या कळवणचं ग्रामदैवत विठोबा महाराज यात्रा महोत्सवाला आजपासून प्रारंभ. कुस्ती स्पर्धांसह विविध कार्यक्रमांचं नियोजन. भंडारा जिल्ह्यात भव्य टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धा संपन्न. विजेत्यांना भरघोस बक्षिसांचं वितरण. नागरिकांची स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी.